आणि आता सविस्तर वृत्त। अमरावती शहरात आणखी एका आंतरधर्मीय विवाह प्रकरणानंतर हिंदू संघटना आक्रमक झाल्यात। हे प्रकरण उचलून धरत खासदार नवनीत राणा हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांसह थेट राजापेठ पोलीस ठाण्यात दाखल झाले आणि मुलीला समोर आणण्याची मागणी केली। दरम्यान त्यांचा पोलिसांसोबत शाब्दिक वाद देखील झाला, त्यामुळे काही वेळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती। अमरावतीमध्ये सध्या लव्ह जिहादचा मुद्दा चांगलाच तापलाय। आतापर्यंत राज्यसभेचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी धारणी इथं घडलेल्या लव्ह जिहादचं प्रकरण उचलून धरलंय। मात्र बुधवारी लोकसभेच्या खासदार नवनीत कौर राणा या मुद्द्यावर आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। अमरावती शहरातील रुक्मिणी नगरातील 19 वर्षीय अल्पवयीन मुलगी मंगळवारी बेपत्ता झाली आहे। या प्रकरणी राजापेठ पोलिसात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे, परंतु भाजपानं या प्रकरणाला उचलून धरलंय। एका आठवड्यातलं हे 5वं उदाहरण आहे। एकेका महिन्याला 10-10, 12-12 उदाहरणं होत आहेत। अमरावती मोठं सेंटर बनलेलं आहे। या लव्ह जिहाद अंतर्गत पोरी पळवण्यासाठी, त्यांना उडवण्यासाठी एक मोठं टोळकं या ठिकाणी कार्यरत आहे। आमची अमरावती पोलिसांना विनंती आहे की तासभराच्या आत ती मुलगी शोधली पाहिजे। जर ती मुलगी शोधली जाणार नसेल, ती जर तिच्या आईवडिलांच्या ताब्यात दिली जाणार नसेल, तर आम्ही या ठिकाणी तीव्र आंदोलन करू। आम्ही आता कायदा हातात घेतल्याशिवाय राहणार नाही। याच प्रकरणाबाबत अमरावतीच्या लोकसभा खासदार नवनीत राणा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचल्या होत्या। मात्र एका पोलीस अधिकाऱ्यानं स्वतःचा फोन रेकॉर्ड केल्यानं त्या संतापल्या। पोलीस स्टेशनमध्ये पोहोचताच राणा यांनी फोन रेकॉर्डिंगच्या प्रकरणावर नाराजी व्यक्त करत डीसीपी विक्रम यांचा समाचार घेतला। हे कायद्याचं उल्लंघन असून फोन रेकॉर्डिंगबाबत स्पष्टीकरण मागितलं। यावेळी खासदार नवनीत राणा आक्रमक झाल्या होत्या। आपण मागासवर्गीय असल्यानं पोलिसांनी आपल्याशी अशी वर्तवणूक केली, असाही आरोप खासदार नवनीत राणा यांनी केला। या दरम्यान उपायुक्त विक्रम साळवी यांच्यात शाब्दिक चकमक उडाली। एक मिनिट तुम्ही मला उत्तर द्या। जर मुख्यमंत्रीचा फोन तुमचे फोनवर येत आहे, तुम्ही मुख्यमंत्रीचा फोन रेकॉर्ड करण्याचे राईट्स तुम्हाला आहे काय? लोकप्रतिनिधीचे फोन रेकॉर्ड करण्याचे राईट्स आहे काय? गदारोळ झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी खासदार राणा यांनी संवाद साधला। पीडितेला न्याय मिळावा आणि लव्ह जिहाद प्रकरणी पोलिसांनी कारवाई करावी यासाठी आपण पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला होता, तर आपला फोन रेकॉर्ड केल्यानं त्यांनी नाराजीही व्यक्त केली होती। सबसे पहला तो उनको वही प्रश्न किया मैंने, मेरी रिकॉर्डिंग करने का राइट्स उनको किसने दिया? अगर हमारी हिंदू विचारधारा की लड़की को अगर ऐसे ही लेके जाते हैं और फंसाते हैं और ये सब चीज़ें होती हैं, तो इसका उत्तर तो डिपार्टमेंट से पूछेंगे हम कि उन्होंने क्या इंक्वायरी की। जब मैंने पूछा तो रिकॉर्डिंग शुरू कर दी। रिकॉर्डिंग के बाद कहा कि हम अपने बराबर से हम इंक्वायरी कर रहे हैं और लड़के को रात से यहाँ पे लाके रखा है, पर अभी तक लड़की का कोई पता नहीं है। पर ये पूरे देश में रुकना चाहिए, क्योंकि इससे हमारी संस्कृति को अलग तरीके से इंटरनेशनली जो भी एजेंसी इसके पीछे काम कर रही है, वो बहुत बुरी तरीके से इम्प्लीमेंट हमारे देश में हो रहा है। और खास करके महाराष्ट्र के अमरावती में, जो हर रोज़ हर 2 दिन के बाद ऐसी एक घटना हमारे सामने आके खड़ी हो जाती है। 16 साल की लड़की, 18 साल की लड़की, 1 दिन होने का है तो लड़की नहीं है। तो ये सब घटनाएं बंद होनी चाहिए, इस पे हमारा जोर रहेगा। तर मिळालेल्या तक्रारीच्या आधारे हरवल्याची नोंद करून आपण कारवाई सुरू केल्याचं पोलीस उपायुक्त विक्रम साळवी यांनी स्पष्ट केलं। आणि आजकाल प्रत्येक स्मार्टफोनमध्ये ऑटो कॉल रेकॉर्डिंगचा पर्याय असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। जे कॉल रेकॉर्डिंग मनीष ठाकरेंनी केला असा जो आरोप केलेला आहे, तो मोबाईल त्यांचा वैयक्तिक आहे आणि वैयक्तिक फोनमध्ये आता आजकाल प्रत्येक मोबाईलमध्ये ऑटो रेकॉर्डिंग ही कन्सेप्ट आहे, त्यानुसार तो झाला असेल। अमरावती गेल्या काही काळापासून लव्ह जिहादमुळे देशभर चर्चेत असून राजकारणी त्याला प्रसिद्धीच्या झोतात आणत आहे। मेळघाटातील लव्ह जिहादच्या इतर प्रकरणांची माहिती खासदार अनिल बोंडे यांना मिळाल्यानं त्यांनी गंभीरतेनं ते प्रकरण घेत या भागाचा दौरा केला। त्यांनी पीडित कुटुंबाची भेट देखील घेतली। दरम्यान विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांसह मुस्लिम समाजातील गणमान्य नागरिकांसह बैठक घेऊन त्याची समीक्षा केली। यावेळी दोन्ही समाजातील प्रमुखांनी अशा घटनांसाठी जबाबदार असलेल्या युवक आणि युवतींना पाठीशी न घालण्याचा संकल्प करताना समुपदेशन करण्याचं या बैठकीत मान्य करण्यात आलं। लव्ह जिहादच्या वाढत्या घटना पाहता खासदार बोंडे यांचा मेळघाट दौरा आयोजित करण्यात आला होता। धारणी आगमन होताच भाजप कार्यकर्त्यांसोबत विस्तृत चर्चा करण्यात आली। यावेळी भाजप कार्यकर्त्यांसह विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी डॉक्टर बोंडे यांनी शालेय विद्यार्थिनींशी संवाद साधला, त्यांना आत्मसंरक्षण करण्यासंदर्भात मार्गदर्शन केलं। त्यानंतर डॉक्टर बोंडे यांनी पीडित कुटुंबियांची भेट घेतली। विशेष म्हणजे मुस्लिम समाजाच्या नेत्यांनीही डॉक्टर बोंडे यांची भेट घेतली।
असे प्रकार सामाजिक तेढ निर्माण करणारे असून आपणही तरुण मुलांवर लक्ष ठेवून त्यांची समजूत काढू असं आश्वासन मुस्लिम नेत्यांनी दिल्याचं डॉक्टर बोंडे म्हणाले. यह समाज में दूरी निर्माण करने का वातावरण कम होना चाहिए, इसलिए उन्होंने भी यह मान्य किया कि ये चीज़ें समाज में विघटन निर्माण करती है, दुरावा निर्माण करती है, झगड़ा निर्माण करती है। इसलिए वो मस्जिद ट्रस्ट के अध्यक्ष तथा सचिव और बाकी कार्यकर्ता वो भी अपने समाज के लड़कों से बात करेंगे और ऐसा कोई भी आगे प्रकरण आता है तो ये हमारे कार्यकर्ता भी उनको इन्फॉर्मेशन देंगे और वो भी उनके लड़कों को समझाएंगे और उसके बावजूद भी ऐसा होता है तो उसका सपोर्ट नहीं करेंगे। ऐसा तय हुआ। यह सब इसलिए है कि कुछ तत्व ऐसे, सभी समाज नहीं लेकिन कुछ तत्व ऐसे कोई इसमें लगे हुए हैं। कुछ तत्व ऐसे हैं कि जो अतिक्रमण करके यहाँ पे नए लोगों को, कोई बरहानपुर से आए, कोई बाहर के देश से आए, बाहर के राज्य से आए, उनको बसाने की कोशिश कर रहे हैं। कुछ तत्व ऐसे हैं कि जो समाज में दूरी निर्माण करने का काम करने के लिए जुटे हुए हैं, आदिवासियों का धर्मांतरण करने के लिए जुटे हुए हैं। तो वो तत्वों से भी सावध रहने की आज बात हुई। खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. अमरावती जिल्ह्यातील गणपती विसर्जनासंदर्भात खासदार नवनीत राणा यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात एक महत्त्वाची बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीला अमरावती शहराच्या पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंग ह्या आल्या नाही. त्यामुळे नवनीत राणा या चांगल्या संतापल्या. पोलीस आयुक्त आरती सिंग या कायदा व सुव्यवस्था व गणपती विसर्जनाबाबत गंभीर नाही का असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला. या बैठकीला जिल्हाधिकारी पवनीत कौर, मनपा आयुक्त प्रवीण आष्टीकर, ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश बारगड, शहर पोलीस उपायुक्त मकानदार उपस्थित होते. कलेक्टर आहे, CO आहे, आम्ही आहे, ग्रामीणचे मेन अधिकारी डिपार्टमेंटचे, पोलीस डिपार्टमेंट, इलेक्ट्रिक डिपार्टमेंट, CS, त्यांच्यासोबत ग्रामीण रुग्णालयाचे जे अधिकारी, ते डॉक्टर सगळे उपस्थित होते आणि प्रत्येक डिपार्टमेंटची आम्ही इथे पूर्ण माहिती घेतली. आणि त्याच्यामध्ये आमची अमरावती आता एवढी सेन्सिटिव्ह झालेली आहे की दर 2 दिवसांनी इथे मर्डर होते. त्याच्यामध्ये प्री प्लॅन्ड मर्डरही आहे, ओपनली 2 नंबरचे धंदे चालू आहे. कोणीही कोणावर येते, गोळीबार करते, पण 2-2, 6-6 महिने त्याचा काही पत्ता भेटत नाही. ते ज्या बंदूकनी गोळीबार केली ते बंदूकीसुद्धा त्यांच्या हातात डिपार्टमेंटचे लागू शकत नाही. म्हणून आम्हाला आमची अमरावतीचे लोकांची भीती आहे की अशा परिस्थितीमध्ये एवढी सेन्सिटिव्ह जे सिच्युएशन झालेली आहे पूर्ण अमरावतीमध्ये, त्याच्यामध्ये बारकाईने आपण लक्ष दिलं पाहिजे. म्हणून आमचे लोकप्रतिनिधी म्हणून आमचं कर्तव्य आहे आणि आम्ही त्याच्यासाठी मीटिंग बोलवली. अमरावती इथं भारतीय जनता पक्षानं शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंना चांगलाच धक्का दिलाय. अमरावतीचे शिवसेना जिल्हा प्रमुख राजेश वानखडे गुरुवारी भाजपात प्रवेश करणार आहेत. देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळेंच्या उपस्थितीत त्यांचा हा पक्षप्रवेश होणार आहे. अमरावतीत उद्धव ठाकरेंना भाजपनं चांगलाच धक्का दिलाय. शिवसेना जिल्हाप्रमुख राजेश वानखेडे हे गुरुवारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळेंच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. उद्धव ठाकरे आणि शिवसेनेसाठी हा आणखी एक धक्का मानला जातोय. गेल्या विधानसभा निवडणुकीत वानखेडे यांनी शिवसेनेच्या तिकिटावर तिवसातून यशोमती ठाकूर यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. त्यावेळेस अगदी काही मतांनी त्यांचा पराभव झाला होता. अगदी मनमिळावू स्वभावाचे म्हणून त्यांची जिल्ह्यात ओळख आहे. शिवसेना जिल्ह्यात मजबूत व्हावी यासाठी त्यांनी जिल्ह्यात चांगलीच मेहनत घेतली आहे. मात्र आता ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. अमरावती जिल्ह्यातल्या दर्यापूर नगर परिषदेच्या मालकीची लाखो रुपयांची वाहनं देखभाली अभावी मातीत चालली आहे. याकडे नगर परिषद प्रशासनानं लक्ष द्यावं अशी मागणी नागरिकांनी केली आहे. दर्यापूर नगर परिषदेचा प्रशासकीय कारभार किती भोंगळ आहे हे दर्यापूरकरांना सांगायची गरज नाही. तरी कर म्हणून जो पैसा दर्यापूरकर भरतात त्यामुळं मनाला थोडी खंत वाटते. दर्यापूर नगरपालिकेच्या मालकीची विविध वाहने महिनोन्महिने जागेवर उभी असल्यानं ते वाहन भंगारातूनही मातीमध्ये चालले आहे. ही वाहने आज जर विकली तर कमीत कमी भंगाराचे पैसे तरी मिळतील. नाहीतर या अगोदर 2 ट्रॅक्टरचे मुंडके जमिनीत गेले. तरीही नगर परिषद प्रशासनानं लक्ष दिलं नसल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते दत्ता पाटील कुंभारकर यांनी केलाय.
त्यांनी ही बाब मीडियाला सुद्धा लक्षात आणून दिली. जेव्हा परिस्थितीची पाहणी केली तेव्हा वेगवेगळ्या प्रकारची वाहने, त्यामध्ये घंटागाडी, ट्रॅक्टर, व्हॅक्यूम गाडी असे वेगवेगळी वाहने झाडाझुडपात पडलेली दिसली. याकडे वेळीच लक्ष दिलं नाही तर उद्या भंगारवाला सुद्धा ही वाहने घेणार नाही. आज कमीत कमी भंगाराचे पैसे तरी वसूल होतील. अमरावती जिल्ह्यातील खोलापूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या धामोरी कसबा इथं गेल्या 3 वर्षांपासून अवैधरित्या दारूचा व्यवसाय खुलेआम चालत होता. त्यामुळे गावातील तरुण मंडळी व्यसनाधीन झाली होती. अशातच ठाणेदार संघरक्षक भगत यांनी पुढाकार घेत 3 वर्षात अवैध दारूधंदे हद्दपार केले. गावकऱ्यांनी कृतज्ञता म्हणून त्यांचा सत्कार केला. खोलापूर पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या धामोरी कसबा इथं गेल्या 3 वर्षापासून अवैधरित्या दारूचा व्यवसाय सुरू होता. त्यामुळे गावातील तरुण व्यसनाच्या आहारी गेले होते. गावकऱ्यांनी माजी सरपंच अभय वंजारी यांच्या नेतृत्वात यासाठी अनेक आंदोलने केली आणि दारू विरोधात गावात जनजागृतीही करण्यात आली. मात्र दारूचे ठेके चालविणाऱ्यांचे प्रशासनात हितसंबंध असल्यानं त्यांच्या व्यवसायावर कुठलाही परिणाम होत नव्हता. यासंबंधी ठाणेदार संघरक्षक भगत यांची भेट घेऊन गावात सुरू असलेल्या अवैध देशी दारू दुकानांची माहिती नागरिकांनी दिली. त्या माहितीच्या आधारे ठाणेदार यांनी धामोरी गावात सुरू असलेल्या अवैध देशी दारू दुकानांना हद्दपार केलं. धामोरी गावातील नागरिक व युवकांनी पोलीस ठाण्यामध्ये येऊन ठाणेदार संघरक्षक भगत यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. यावेळी माजी सरपंच अभय वंजारी यांच्यासह नागरिक सहभागी होते. गावात धामरे गावात दारू बंदी होती, पण आता गेल्या 2-4 महिन्यापासून गावात 2-4 लोकांनी अवैधरित्या दारू चालू केली आहे. परंतु माननीय आमचे भगत साहेब आहे यांच्या प्रयत्नामुळे आमच्या गावातली दारू हे पूर्णतः बंद झाली आहे. त्यांचे आभार मानण्यासाठीच आम्ही पोलीस स्टेशन कोल्हापूर इथे आभार मानण्यासाठी आलो आहे. महानगरपालिका माध्यमिक, पूर्व माध्यमिक आणि तांत्रिक शाळा समिती अमरावतीच्या वतीनं शिक्षक दिनी अमरावती महानगरपालिकेच्या आदर्श शिक्षक, आदर्श शाळा, सेवानिवृत्त शिक्षक आणि सहभागी शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. शिक्षक दिन समारंभात अमरावती महानगरपालिकेची आदर्श शाळा म्हणून मनपा मराठी उच्च प्राथमिक शाळा क्रमांक 13 चपराशीपुरा या शाळेची निवड झाली आहे. यावेळी मुख्याध्यापिकासह सर्व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शिक्षक पुरस्कार शिक्षक अजय शर्मा यांना देण्यात आला. तर भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम आदर्श शिक्षक पुरस्कार मोहम्मद मुजाहिद शेख शब्बीर यांना देण्यात आला. क्रांतीदेवी सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार मुख्याध्यापिका चित्रा खोब्रागडे यांना प्रदान करण्यात आला. सेवानिवृत्त मुख्याध्यापिका सिंधू उपम, परवीन बानो, झाकिया सुलताना, अंजुमन जमाल, चंदा सोनोने, सहाय्यक शिक्षिका कामिनी निंभोरकर, दुर्गा गाडगे, सुनील केने, प्रीती बाराहाते यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यासह वर्ग 10वीच्या परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा देखील मुख्याध्यापकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच क्रीडा क्षेत्रात कामगिरी बजावणाऱ्या विद्यार्थ्यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकलेला आहे, त्याचबरोबर मी शिक्षकाचाही मुलगा आहे. त्यामुळे ह्या गोष्टीची जाणीव मला बारकाईने आहे आणि त्यामध्ये ज्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी सोडवण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. त्या प्रयत्नाला माझे सर्व सहकारी साथ देत आहेत, हेही बघून मला बरं वाटतंय. पण असो, कुठलेही कार्यक्रम असो, त्या अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांच्या शाळेमध्ये राबवल्या जातात आणि म्हणूनच आदर्श शाळा पुरस्कारासाठी दर्यापूर शहरातील अतिक्रमणधारकांना तात्काळ कायमस्वरूपी पट्टे देण्यात यावे या मागणीसाठी भाजपा युवा मोर्चानं जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन सादर केलं. शहरातील बाबळी बनोसा या ठिकाणी गेल्या 40 वर्षापासून नागरिक हे अतिक्रमणिक जागेवर राहत आहे. अतिक्रमणिक धारकांना कायमस्वरूपी पट्टे देण्यात यावे असे शासनाचे आदेश असताना सुद्धा दर्यापूर नगरपालिकेनं अतिक्रमणिक धारकांना अद्यापही कायमस्वरूपी पट्टे दिलेले नाही. या संदर्भात दर्यापूर नगरपालिकेला वारंवार निवेदनं सादर करून सुद्धा नगरपालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे बुधवारी भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष रोशन कट्यारमल यांच्या नेतृत्वात व खासदार नवनीत राणा यांच्या उपस्थितीत 70 ते 80 अतिक्रमणिक धारकांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आलं. अतिक्रमणधारकांना लवकरात लवकर कायमस्वरूपी पट्टे देण्यात येईल असं आश्वासन खासदार नवनीत राणा यांनी दिलंय. आता त्याकरिता आम्ही इथं जिल्हाधिकारी मॅडम आणि खासदार मॅडम नवनीतजी राणा यांना आम्ही निवेदन दिलं असता आणि खासदार नवनीतजी राणा मॅडम स्वतः आमच्यासोबत येऊन इथं आम्ही माननीय जिल्हाधिकारी मॅडम यांना निवेदन दिलं आणि जो प्रस्ताव आहे, जो घरकुल PR कार्डच्या संदर्भात जो प्रस्ताव आहे तो इथं मॅडमनी सांगितलेला आहे. तो प्रस्ताव इथं प्राप्त झालेला आहे.
येत्या काही दिवसातच त्या प्रस्तावाची अंमलबजावणी होऊन सर्व हे जे आलेली मंडळी आहे या PR कार्ड संदर्भात यांना ज्या घरपट्ट्या आहेत त्या लवकरात लवकर मिळतील असं आपल्याला मॅडमनी आश्वासन दिले. अंबानगरीत विविध राज्यातील धर्मपीठांचे पीठाधीश्वर संत महंतांसह धर्मगुरूंची मांदियाळी भरली आहे. भातकुली मार्गावर चिंतामणी गणेश मंदिराचं निर्माण करण्यात आलं आहे. या निमित्तानं अखिल भारतीय संत परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. या संत संमेलनात महाराष्ट्रासह केरळ, मध्य प्रदेश, उत्तराखंड, गुजरात, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश आदी राज्यातून संत महंत तसेच धर्माचार्य यांची उपस्थिती आहे. श्री रुक्मिणी विदर्भपीठ कौंडण्यपूर अंतर्गत व्यास लेआउट इथं चिंतामणी विनायक गणेश मंदिरात हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. रामराजेश्वराचार्य महाराज यांच्या पुढाकारानं हे भव्य दिव्य मंदिर साकारणार असून त्यासाठी ट्रस्टची स्थापना करण्यात आली आहे. या संत संमेलनाला माधवाचार्य महाराज, निर्मल पीठाधीश्वर महंत ज्ञानदेव सिंग महाराज, आखाडा परिषद हरिद्वारचे महेंद्रपुरी दंडीस्वामी महाराज, जितेंद्र आनंद महाराज, महामंडळेश्वर आचार्य धर्मदेव महाराज, जनार्दन हरी महाराज, राधे राधे बाबा, महंत बालकदास महाराज, महंत हनुमानदास महाराज, स्वामी जितेंद्रनाथ महाराज, महंत स्वामी अनिलदास महाराज आदींसह अनेक धर्मगुरू संत महंतीची या संमेलनाला उपस्थिती होती. दरम्यान सकाळी नेहरू मैदान येथून सर्व संत महंतींची रॅली काढण्यात आली. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.